अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या नंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि असं असताना खासदार बजरंग सोनावणे यांनी एक नवीनच शंका उपस्थित केली आहे। विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। सोबतच दमानी यांनी या संदर्भामध्ये विचारलेल्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील बजरंग सोनावणे यांनी केली आहे। तर अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये जे निधन झालं त्यानंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना बजरंग सोनावणे जे खासदार आहेत त्यांनी ही एक नवीनच शंका उपस्थित केलेली आहे। दादा घरीहून किती वाजता निघाले? देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरीहून निघालेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे। दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे सीसीटीव्ही आहेत। एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे। तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न। तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.